नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेलो शहापूरमध्ये अर्थातच आपल्याला माहिती झालं असेल की भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत भरलेली आहे। ती म्हणजे माननीय श्री जयराम शेठ भोईर यांच्या वतीने ही भव्य दिव्य शहापूर महाराष्ट्र केसरी 2026 असं मोठं मैदान भरवण्यात आलेलं आहे आज। तर अर्थातच मी आपल्याला आता दाखवणार आहे की मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेले आहेत। तर चला आपण बघूया। सर्वप्रथम माझ्या समोर हे नंदी आहेत 4 नंदींची मला सध्या नावं तर माहित नाही आणि जे मालक आहेत ते पण निवांत आपले झोपतायत, पण त्यांना डिस्टर्ब न करता मी पुढे जातो आणि मला तुम्हाला जर माहिती असेल या नंदींची नावं तर मला नक्की सांगा की कुठून आहेत हे नंदी आणि कोणकोणते आहेत ते। मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी जो आहे मैदानामध्ये आलेला आहे। नंदीचं नाव काय आहे? सर्जा। सर्जा कुठून आलेला आहे सर्जा? रायता कुठं आलंय रायता? कांबा कल्याणमध्ये। काय म्हणजे कसं आहे नियोजन आजचं याचं? आजचं नियोजन आहे, आम्ही घाटावरचा पायरा केलाय नाशिकवरून, त्याला पायरा येणार आहे। त्याला पायरा येणार नाशिकवरून। आपलं नाव काय? सचिन पवार। सचिन पवार मालक आहात तुम्ही बैलाचे। शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी। मी आशा करतो की नक्कीच आज गुलालात राहतो म्हणून। ओके, धन्यवाद। तर मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी जो अजून एक मैदानामध्ये आलेला आहे। नाव काय नंदीचं? राजा बाबू। राजा बाबू कुठून आलेला राजा? हा भिवंडी पिंपळनेर वरून। भिवंडीवरनं आलेला आहे। कसं आहे म्हणजे आजचं नियोजन कसं आहे राजाचं? आजचं नियोजन कॉकटेल बरोबर आहे। कॉकटेल बरोबर आहे। काय म्हणजे कॉकटेल बरोबर अगोदर धावलेला होता? नाही अगोदर काही धावलेला नव्हता। आता फर्स्ट टाइम पळणार, पहिल्यांदाच धावणार आहे। हो। तर काय म्हणजे तुम्हीच गाडी हाकलणार आहात ना? हो, मी स्वतः ड्रायव्हर। मग काय म्हणजे कसं आहे, काय वाटतंय, काय करतोय आज? आज आम्हाला वाटते 100% गटपास तर आम्ही 100% करणार। हो, सुंदर असं नियोजन देखील केलेलं आहे। हो, एकदम मैदान पण खूप छान आहे। मैदान सुंदर आहे। हो, शुभेच्छा तुम्हाला। मी आशा करतो की नक्की आज गुलालात राहते म्हणून। धन्यवाद। तर मित्रांनो बघू शकता सुंदर असे 2 नंदी आहेत मैदानामध्ये आलेले आहेत। दोन्ही नंदींची नावं काय आहेत? भारत आणि तो पिस्तूल। हा पहिला आहे तो भारत, दुसरा आहे तो पिस्तूल। कसं आहे दोघांचं नियोजन म्हणजे आजचं नियोजन सगळ्यांच्या म्हणजे सहकार्याने चालू आहे आमच्या। हा म्हणजे हेच दोघं पळणार आहेत की दुसरं म्हणजे? नाही, हे दोघं पळणार आहेत। हेच दोघं पळणार आहेत आणि कायम हेच पळत असतात। कायम हेच पळत असतात। काय म्हणजे आजचं मैदान तुम्हाला कसं वाटतंय? आहे मैदान व्यवस्थित आहे आणि पहिल्यांदा आलो इकडे या साईडला। या साईडला पहिल्यांदा। कुठली आहे आपली गाडी? आपली इकडचे आहे नरारी शेठ पाटील आहे ना, हा त्यांच्या नावाने पळणारी गाडी। नाही म्हणजे ठिकाण कोणतं आपलं? वांगणी कुठं आलं? आणि इकडचे आपले पुरबाड तालुक्यातले आहेत आपली बैल। हा इकडचीच आहेत नंदी। तर शुभेच्छा देतो। मी आशा करतो की नक्की आज राहते गुलाला। धन्यवाद। तर मित्रांनो बघू शकता मैदानात जो बाजी देखील आलेला आहे। काय म्हणजे बाजीचं कसं आजचं नियोजन? बाजीचं ना सुदाम चव्हाण करून आहे उजनीचा, त्यांचा बादशाह बाजी। यांचा भाषा अगोदर पळायला होता? हो, गाडी नाही पळाली, पहिल्यांदा पळणार। गाडी कोण हाकलणार आहे? गाडी आता ड्रायव्हर बघू, आता कोणते ड्रायव्हर येते त्याच्यावर डिपेंड आहे। अच्छा म्हणजे अजून म्हणजे ड्रायव्हर ठरलेला नाही। शुभेच्छा देतो। मी आशा करतो की नक्की आज राहते गुलाला। धन्यवाद। बादल कधी आला? तर मित्रांनो बघू शकता डीएसपी ग्रुपची देखील नंदी आलेले आहेत। हा त्यांचा 5वा नंदी आहे। तर काय सांगशील आज म्हणजे 5 नंदी आलेले आहेत डीएसपी ग्रुपचे? आज 5 नंदी आलेले आहेत। फक्त एक नंदीचा पैरा बाहेरचा आहे। संपूर्ण धावण घरचीच पळणार आहे। काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? तू काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? बोलाल तेवढं कमीच। मैदान एक नंबर म्हणजे सुंदर असं मैदान ठेवलेलं आहे। आपला जयराम शेठ यांच्या नावाने मैदान आहे। 1 नंबर मैदान आहे, आयोजक 1 नंबर आहे। 1 नंबर केलेला आहे। डीएसपी ग्रुप बद्दल म्हणजे तू काय सांगशील, म्हणजे कधीपासून झालेला आपला डीएसपी ग्रुप? लय जुना आहे, म्हणजे आमचे आजोबा पंजोबा यांच्यापासून आहे। आता आम्ही नवरा। आता तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये चालवतेस तो ग्रुप। म्हणजे कोणत्या नंदीने मी विचारेल एवढे 5 नंदी आहेत किंवा याच्या अगोदर कोणत्या अगोदर होते ना नंदीने म्हणजे नाव केलेलं? याच्या अगोदर पहिला आमचा सोन्या बैल होता, त्यानंतर आमचा महाराष्ट्र किंग बादल, नंतर चतुर्थ हिंदकेसरी सरपंच, आता तुफान चालवतो ना डबल हिंदकेसरी, आणि एमपी ला आमचा मोठा शेर आहे। तुफान आहे आज? तुफान नाही, आज तुफान नाही आला, तो घाटावर आहे म्हणून त्याला नाही। तर शुभेच्छा देतो। मी आशा करतो की आज ही 5 आणलेले आहेत, नक्कीच कोण ना कोणतरी आज गुलालात नक्की राहतोय म्हणून। बघू आता, सगळा नशिबावर आहे। तेच आहे। शुभेच्छा आजच्या मैदानात। तर मित्रांनो बघू शकता JWK ची ग्रुपची जी नंदी आहेत ते देखील मैदानात आलेले आहेत। दोन्ही नंदींची नावं काय? हा कॉकटेल आणि हा सैराट, दोन्ही घरचीच जोडी म्हणजे आज हीच पळणार? आज घरीच जोडी पळणार। कोण हाकलणार आहे गाडी? ड्रायव्हर आहेत दुसरे, ते हाकलणार आहेत गाडी। काय आजच्या मैदानाबद्दल तू काय सांगशील? मैदान चांगला आहे, आजचा नियोजन चांगला केलंय, चांगल्या प्रकारे केलंय, फाटी पण चांगली केली, बैलांना पळण्यासाठी उत्तम फाटी। आज काय अपेक्षा आहे बैलांना? अपेक्षा आहे ना, बैल आपली दोन्ही चांगली पळतात, बैलांना विश्वास आहे म्हणून बैल या मैदानात आणलेले आहेत। तर शुभेच्छा देतो। मी आशा करतो की नक्की आज
राहते गुलालात म्हणून. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता उसटणेकरांचा रायबा आलेला आहे. रायबाने आपलं मागचं जे थारचं मैदान आहे ते सुंदर असं म्हणजे गाजवलेलं होतं. तर अपेक्षा आज हीच आहे की रायबा आज इथे देखील नाव करतो म्हणून. तर बघू काय करतो आज रायबा या मैदानामध्ये पण. तर मित्रांनो बघू शकता मैदानामध्ये सुंदर अशी जी 3 नंदी आहेत. काय नाव आहे तिन्ही नंदींची? ओमकार हरणे बिच्छू. ओमकार, हरणे आणि बिच्छू. कसं आहे नियोजन आजचं यांचं? नियोजन दादाने केलेलं आहे. दादानी केलेलं आहे. हो. कुठून आलेलात आपण? भोपर. भोपर वरनं. हो. तर काय म्हणजे आजच्या मैदानाबद्दल काय सांगा? नाही, मैदान चांगलं भरलेलं आहे. काल आम्ही बिंजोडला पळणार होतो पण आज दादा बोलले 3 फेऱ्याला पळायचं नियोजन केलं रात्री. नियोजन कालचं होतं पण दादा बोलले की इकडे हाकलायचे हो म्हणून इकडे हाकलायला तुम्ही आलेला. हो. तर काय अपेक्षा आहे आज अपेक्षा तर आहे गुलालाची? तर शुभेच्छा देतो मी की नक्की आज जसं तुम्ही ठरवलेलं आहे नियोजन तसं होईल आणि नक्की गुलालात राहाल म्हणून. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता वडकीकरांचा म्हणजे जो अर्जुन आहे तो देखील मैदानात आलेला आहे. कुठून आहे? आपली वडकीमधनं गाडी आहे. वडकीमधून आलो. काय म्हणजे कसं आजचं नियोजन? आजचं नियोजन चांगलं आहे. संदीप दादाकडे उतरलेले हा. मुंबईला भोपरला. अच्छा. आजचं मैदानाबद्दल तू काय सांगशील? मैदान कसं वाटतंय आजचं? मैदान चांगलं आहे आज. सुंदर अशी फाटी पण आहे. हा. अपेक्षा आहे आज? हा. अच्छा, शुभेच्छा देतो मी की नक्की आज गुलालात राहताय म्हणून तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता दापुडी भिवंडीचा जो सोन्या आहे तो देखील मैदानात आलेला आहे. तर दादा काय सांगाल आजचं कसं आहे सोन्याचं नियोजन? आजचा आमची गाडी पळणार आहे. आमचा मित्र आहे विशाल, हा. त्याचा जादू म्हणून बैल आहे तो आणि सोन्या पळणार आहे. अच्छा, म्हणजे दादांचाच नंदी आहे. हा. घरची घरची गाडी समजा. घरची गाडीचं म्हणजे समजून आज तुम्ही पळवणार आहात. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं आहे आजचं? मैदान चांगलं आहे. अजून मैदान तर चालू झालं नाही. अजून आयोजन कसं आहे ते आता मैदान चालू झाल्याशिवाय समजणार. चालू झाल्यानंतर समजेल. तर काय अपेक्षा आहे आज? बघूया आता जे काय आहे ते होईल. बैल पडली तर 100% अपेक्षा असणारच. अपेक्षा असणारच. म्हणजे तुमची दोघांची आता आज गाडी पळते की अगोदर पण पळाली? अगोदर पण पळालेले. अगोदर पण पळालेले. तर शुभेच्छा देतो मी. आशा करतो की नक्कीच मैत्रीपूर्वक आपण आलात एकत्र आणि गुलालासाठी लढताय तर नक्की त्यासाठी यश तुम्हाला भेटेल. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो बघू शकता सुंदर असे जे 2 नंदी आहेत मैदानात आलेले आहेत. दोन्ही नंदींची नावं काय? त्याचं फायर आणि हा सर्जा. फायर सर्जा. कसं आजचं नियोजन कसं दोघांचं? आहे चांगलं आहे. बघू आता म्हणजे हे दोघं नाही पळणार आहे दुसरी गाडी फेऱ्यात मध्ये पडला. पैरात पळणार आहेत. मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या? आहे मैदान चांगलं आहे. बघूया आता. बघूया म्हणजे सुंदर असं मैदान तर आहे. फाटी पण देखील सुंदरच केलेली आहे. अपेक्षा आहे आज? अपेक्षा भरपूर अपेक्षा आहे. अपेक्षा आहे म्हणजे दोन्ही बैलांनी म्हणजे कोणती अपेक्षा आतापर्यंत म्हणजे पूर्ण करून दिली? श्रीनाथ केसरी गटपास झाला होता आपला. फायर गटपास झालेला होता केसरी मैदानामध्ये. खूप सुंदर मी म्हणेल आणि आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. आशा करेल की नक्की आज गुलालात राहील म्हणून गाडी. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता सुंदर असे जे 2 नंदी आहेत मैदानात आले. दोन्ही नंदी कुठून आले? अंबरनाथ फंशीपाडा. अंबरनाथ मधून आले. बैलांचे नाव काय दोन्ही? शंकर आणि मैब्या. शंकर आणि मायबाई. कसं आजचं नियोजन कसं? आजचं नियोजन म्हणजे एक शंकरला नाशिकवरून पायरा आहे. अच्छा. आणि त्याला मित्राचा जोड आहे. मित्राचा जो जोड आहे. आजच्या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे मैदान कसं वाटतं आजचं? मैदान तर शापूरमध्ये तर फर्स्ट टाइम झाला आणि नियोजन तर मग त्यांचं म्हणजे एकदम छान आहे नियोजन शापूरचा. आम्ही पण आता तयारी त्याची. आमचे नंदी आराम करतात गुलालाशिवाय आम्ही पण घरी नाही जाणार नाही. आज अपेक्षा काय मग बैलांकडनं? बैलांच्याकडे अपेक्षा आहे का बैल आम्हाला कधीच नाराज नाही करत. तर त्यामुळे आज पण आम्हाला नाराज नाही करणार ना. आता ते बसलेत म्हणजे आराम करतात तर मग तो विषयच नाही आमचा. विषयच नाही. आज म्हणजे काय मी विचारेल की आतापर्यंत बैलांनी म्हणजे कोणतं असं मैदान मारून दिलंय तुम्हाला आणि ते तुमच्या आठवणीत आहे? अजूनपर्यंत मैदान म्हणजे आता तसं गेलं तर बिंजोडलाच पळतात ना. गाडी आमची 1 नंबरलाच पळते. अच्छा. बिंजोडला पडते. बिंजोडला कुठे? पनवेल, कर्जत? हा, सगळीकडे जातो. मुंबईमध्ये सगळीकडे मैदान म्हणजे त्यांनी गाजवलेलं आहे. शंकर नाव बोललं तर म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये शंकर नाव गाजलेलंच आहे त्याचं. गाजलेलंच आहे. तर शुभेच्छा देतो मी. आज जसं तुम्ही नियोजन ठरवलेलं आहे तसंच आज अंमलबजावणी होईल त्याची आणि नक्की गुलालात राहाल. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता सुंदर असे 4 नंदी आहेत मैदानामध्ये आलेले आहेत. 4 नाव काय आहेत? याचा नाचा आहे, त्याचा बलमा आहे, त्याचा बादल आहे ना त्याचा जॉन्टी आहे. बलमा, जॉन्टी. तर काय सांगाल आजचं नियोजन कसं आहे चौघांचं? आजचं नियोजन ही गाडी पळणार आहे. ही गाडी पळणार आहे आणि त्या दोघांचं? त्या दोघांचा ते 2 पळणार आहेत. म्हणजे हे जे चौघ आहेत दोघं असं पळणार आहेत? 2 पळणार. 2 पळणार आहेत. मैदानाबद्दल काय सांगशील? आजचं मैदान कसं वाटतं? मस्त की नियोजन आहे. 1 नंबर पाठी आहे. 1 नंबर फाटी आहे. आज म्हणजे अपेक्षा आहे बैलांकडनं? हो, अपेक्षा आहेत ना. अपेक्षा आहे. तर शुभेच्छा देतो मी आणि आशा करतो की नक्की आज गुलालात राहते. हो, धन्यवाद. मित्रांनो बघू शकता मगाशी जे
चार नंद मी दाखवलेले झोपलेले होते मालक पाठी, पण आता मालक आहेत समोर. काय आहे आजचं नियोजन कसं आहे म्हणजे चारही बैलांचं? याचा वेगळा आहे नियोजन आणि बाकी घरचीच आहेत 2 जोड्या. बाकी सर्व जे घरचेच पळणार आहेत. हा काय सांगशील आजचं मैदान बघायला गेलं तर शहापूरमध्ये पहिल्यांदा असं मैदान होतंय, मैदानाबद्दल काय सांगशील? मैदान तर खूप चांगलं आहे आणि चांगला संकल्पना आहे आणि खूप चांगला असं नियोजन केलेलं आहे हा, मैदानाचा. आपली गाडी आहे कुठली? आपल्या आहे बोनवलीची गाडी, स्वर्गीय किशोरांता पाटील बोनवली यांचा हा, रामाशेठ रामाशेठ. पुसेगावचा ओरिजिनल इंडिकेशनचा मान मिळवलेला आहे 2026 चा. 2026 चा. हा तर काय सांगशील आजचं म्हणजे अपेक्षा आहे बैलांकडनं? आता त्याचे थोडा पुसेगावचा मान मिळवल्यानंतर ते खूप आजारात होता बैल. हा. आज आजारातून उठलाय तो. आज त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तर तो आज गुलालात राहणार असं अपेक्षा आहे त्याच्याकडनं. हा. तर मी पण शुभेच्छा देतो तुम्हाला की नक्की आज आपला हा जो नंदी आहे तो नक्की आज गुलालात राहतोय म्हणून. धन्यवाद.